हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज मी तुम्हाला पावभाजी दाखवणार आहे. पुण्यात तर खूप पावसाचं एकदम अफला पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतोय की एकदम आता वाजलेले आहेत 5, पण बाहेर असा अंधार झालेला आहे की असं दिसत आहे की रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर असो, मी तुम्हाला आज आहे ना पावभाजी दाखवणार आहे, स्पेशल पावभाजी. कारण की माझ्या मोठ्या मुलाची फरमाईश आहे की मम्मी आज तू पावभाजी कर. त्याचं पण एक कारण आहे ते मी तुम्हाला सांगेलच. तर पावभाजीमध्ये काय काय लागतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कांदे 4 बटाटे, 2 टॅमॅटो, शिमला मिर्च 3, अद्रक लसूण, वाटाणा. मी विकतचाच आणलेला आहे कारण की आता सध्याला तर पुण्यामध्ये भेटत नाही आहेत, पण त्याचे भाव खूप गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे मी हाच वाटाणा आणलेला आहे. हा अर्धाच टाकणार आहे आणि अर्धा नंतर शिजवणार आहे. तर आता सुरुवात करूया. मी ह्याची साल काढून घेणार आहे, बटाटे चिरून घेणार आहे, साल काढून टॅमॅटो चिरून घेणार आहे. मी ही सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे आणि मी साऱ्या पद्धतीने पावभाजी करणार आहे. तर चला व्हिडिओला मी सर्वप्रथम मी बटाटा चिरून साल काढून घेणार आहे. 3 बटाटे आहेत, त्याची एकदम साल काढायची आणि मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व कचरा मी प्लेटमध्ये ठेवणार आहे जेणेकरून कचऱ्याच्या डब्यात टाकता येईल आणि ते खराब दिसत नाही आणि एका ठिकाणीच सगळा कचरा साठला जातो, किचन कट्टा खराब होत नाही. तर बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत. आज पावसाचं वातावरण एवढं आहे ना, अतिशय पाऊस पडत आहे की बाहेर पूर्ण काळोख आहे. मग अशी तर काही बोलतानाही काहीच आवाज येत नव्हता. व्हिडिओ स्किप न करता पाहावा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. तर आज पावभाजी करण्याचा बेत होता कारण की आज म्हणजे ना मोठ्या मुलाचा बड्डे होता, वाढदिवस आहे. तर त्याची फरमाईश होती की पावभाजीच करायची. पावभाजी अतिशय प्रिय आहे. तर बटाटे मी चिरून पाण्यात ठेवलेले आहेत. बाहेर ठेवले तर काळे पडतात. शिमला मिरची पूर्ण बिया काढून घ्यायच्या आणि बारीक असं चिरून घ्यायचं जेणेकरून ती शिमला मिरची वर दिसणार नाही. कुकरला लावली की ती व्यवस्थित मेल्ट होते. पूर्ण शिमला मिरची मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशी बारीकच चिरून घेतलेली आहे. बिया काढून घ्यायच्या जेणेकरून तिखट असं पावभाजी होत नाही. माझ्याकडे कमी तिखटाच्याच भाज्या असतात कारण की लहान मुलं खातात, त्यांना तिखट असं जास्त लागतच नाही आणि आमच्या घरात थोडंसं तिखटही कमी खातात. तर 3 शिमला मिर्च होत्या, 3 मी व्यवस्थित असे चिरून घेतले आहेत. बारीक अशा शिमला मिर्च चिरून झालेली आहे. वाटाणा मी हा विकतचाच घेतलेला आहे, पाहू शकता. पूर्ण मऊ आहे, त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही. त्यामुळे मी अर्धाच कुकरमध्ये टाकणार आहे, शिजवण्यासाठी ठेवणार आहे. आणि नंतर मी कांदा टॅमॅटो जे आपण भाजताना टाकणार आहे कारण की मऊ वाटाणा आहे, तो जास्त मेल्ट होणार आहे आणि थोडंसं असं वाटाणा दिसला की खूप छान असा लागतो. तर शिमला मिरचीही धुवून घेतलेली आहे, आधीही धुतलेली. त्यानंतर त्या बिया पूर्ण काढण्यासाठी मी परत एकदा शिमला मिर्च धुवून घेतलेले आहे. 1 शिमला मिर्च तशीच ठेवलेली आहे. बटाटा, शिमला मिर्च आणि वाटाणा मी कुकरला लावलेला आहे. मीठ टाकून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नंतर मी कांदा टॅमॅटो चिरून घेणार आहे. कुकर पूर्ण थंड झालेला आहे. एका साईडला कांदा टॅमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट मी केलेली आहे. पूर्ण भाजी ही मॅश करून घ्यायची आहे. अजिबात असं त्यातलं काहीच दिसायला नाही पाहिजे, अशी पूर्ण मॅश करून घ्यायची आहे. फक्त मी वाटाणा अर्धी वाटी मी काढून ठेवलेला होता, तो मी भाजताना त्यात टाकून परत तो मॅश करून घेणार आहे. कढई तापत ठेवलेली आहे. 2 पळी असं बेतानेच तेल टाकायचं आहे. जास्त असं तेलकट पावभाजी नाही चांगली कारण की मुलांना खायची आहे आणि त्यामध्ये बटरही पडणार आहे. त्यामुळे बेतानेच मी तेल टाकलेलं आहे. 2 पळी असं. कांदा शिमला मिर्च मी भाजून घेणार आहे. व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. शिमला मिर्चला शिजण्यासाठी वेळ लागत नाही, पण मला ती पूर्ण अशी मॅश होण्यासाठी मी
दोन्हीही एकत्र भाजून घेतलेले आहे. एका साईडला मी कांदा टमॅटो थोडा ठेवलेला आहे आणि कोथिंबीर चिरायला घेतलेली आहे. तर कोथिंबीर चिरेपर्यंत थोडासा असा शिजलेला आहे, जास्त नाही, थोडासा असा शिजून झालेला आहे. त्यानंतर मी अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्येच टाकणार आहे आणि व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा. शिमला मिरची ही पाहू शकता पूर्ण अशी बारीक दिसत आहे. त्यातला जो ओलसरपणा असतो ना, स्पायसीपणा तोही जातो. आता टमॅटो मी तेलामध्ये परतून घेणार आहे की ते टमॅटो विकतचे आहेत ना, पूर्ण मऊ असतात. जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. वाटाणा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. त्यानंतर टमॅटो मी व्यवस्थित असं परतून घेणार आहे. मी अजूनही अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली नाही, कारण की नंतर ते अद्रक लसणाची पेस्ट करपली जाते. मीठ टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता की आता वाजलेले आहेत 6:30. तर बाहेर एवढा पाऊस होता ना, 9 वाजेपर्यंत. आता पूर्ण कच्चा टमॅटो आहे, त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याने लवकर शिजले जातात. जे तुम्हाला अजून लवकर शिजवायचे असेल तर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मग 2 मिनिटात लगेच शिजले जातात. तर मी झाकण नाही ठेवणार, फास्ट फ्लेमवर व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. कमी गॅसवर तसंच ठेवून तुम्ही 3-4 मिनटं ठेवलं ना तरी पण पटकन टमॅटो शिजतात. तर आता मी टमॅटो शिजवून झालेले आहेत. टमॅटो हे पूर्ण शिजलेले आहे. मी तेवढा आवाज टाकलेला आहे. तर बाहेर पाहू शकता की अशी परिस्थिती आहे की भरपूर असा धो पाऊस चाललेला आहे, अफलातून पाऊस चालू आहे. त्यामध्ये मी आवाज टाकणारच नव्हती, पण ज्या टिप्स सांगण्याची गरज असते ते त्याच वेळी सांगायच्या असतात, नाही तर ते विसरून जातात. मी झाकण नाही ठेवलेलं, मी असेच वाटाणा परतून घेतलेला आहे. टमॅटो झाकण ठेवले की पटकन शिजले जातात. हाच एक फरक. आपली गडबड असेल तर त्या पद्धतीने शिजवून घ्यायचे. कांदा मी त्यातही टाकलेला, नंतर वरून टाकण्यासाठीही चिरून ठेवलेला आहे. आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. 2 चमचे असे मोठे 2 चमचे आहे. विकतची अद्रक लसणाची पेस्टही मी कधी आणते आणि घरी केलेली तर उत्तम. अद्रक नसेल तर मी विकतचंच आणते आणि असेल तर घरचेच यूज करते. आता तो वाटाणा आणि शिमला मिर्च मी पूर्णपणे मॅश करून घेतलेले आहे. थोडंसं पाणी वतून व्यवस्थित अशी मॅश करायची. तरीही थोडंसं असा वाटाणा वर दिसतो, छान अशी भाजी होते, मुलांच्या आवडीची आहे. त्यानंतर आपल्याला जे तिखट मसाले लागतात, पावभाजी मसालाही मी पूर्ण 10 रुपयाचा जो आणलेला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तोही मी टाकणार आहे. आता कुकरमध्येही मी मॅश करून घेतलेलं आणि नंतरही मॅश करणार आहे. भाजी पूर्णपणे मॅश करून घेतलेली आहे. आता आपल्याला घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. मला मीडियममध्येच आवडते, जास्त घट्ट नाही आहे आणि पातळही नाही आहे. तर आज पावभाजीचा बेत आहे. तेलही बेतानेच टाकलेलं आहे, कारण की मला अमूल बटर त्यामध्ये यूज करायचं आहे. आता मी पूर्ण एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी पूर्ण असा टाकलेला आहे, पण थोड्या याने टाकलेला. आत्ता थोडा आणि जर लागत असेल तर परत एकदा टाकायचा. मी आत्ता सुरुवातीला अर्धाच टाकलेला आहे आणि त्यानंतर मला असं वाटलं की ही भाजीमध्ये पूर्णच लागणार आहे, तर मी पूर्ण 10 रुपयाचा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर अमूल बटर हे मी शिजतानाच थोडंसं टाकणार आहे. नंतर पावाला लावून पाव व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये एका साईडला भाजी ठेवणार आहे. तर असो, या पद्धतीने भाजी करून पहा. माझ्याकडे माझ्या इथे फ्लॉवर नसल्यामुळे मी फ्लॉवर टाकलेला नाही आहे, पण फ्लॉवर टाकल्यावरही भाजी खूप सुरेख अशी लागते. तर भाजी पूर्ण झालेली आहे, पाहू शकता. मी अर्धी कढई केलेली आहे. ही 6 माणसांपुरती आहे. कांदा कोथिंबीर मी चिरून ठेवलेली आहे. आता व्यवस्थित अशी 5 मिनटं कमी फ्लेमवर शिजत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे माझी पावभाजी झालेली आहे. आणि आता दुसऱ्या साईडला तव्यावर मी बटर टाकून व्यवस्थित असे पाव शेकून घेणार आहे आणि गरम गरम खायला घेणार आहे. तर पाहू शकता, घरच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने अशी ही पावभाजी झालेली आहे. असो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आता मी प्लेट सर्व करणार आहे. भाजी, कांदा, पावभाजी. तर ताईंनो, चला पावभाजी खायला या.
तर असो, व्हिडिओ मी येथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.